Hello students, in previous video we studied the derivation of pressure exerted by gas in a closed container. This derivation is important from point of view of board exams. Now in today's lecture we are going to study the temperature in kinetic theory of gas. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रेशरचं डेरिव्हेशन आपण डिराईव्ह केलेलं होतं. एका क्लोज अशा कंटेनरमध्ये गॅस फिलअप केलेला होता आणि त्याचं जे प्रेशरचं डेरिव्हेशन होतं ते आपण डिराईव्ह केलेलं आहे. त्यामधला पहिला जो फॉर्म्युला होता फर्स्ट, तो म्हणजे P इज इक्वल टू 1/3 NM फी RMS स्क्वेअर डिवाइड बाय फी. यामध्ये कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ मोल्स इन गॅस, स्मॉल m याचा अर्थ एका सिंगल मोलिक्युलचं हे मास आहे आणि खाली डिवाइड बाय फी जो आहे तो फी व्हॉल्यूमचा आहे. आणि फी RMS म्हणजे काय तर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असं आहे. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आपण बदलून अशा पद्धतीने लिहिला होता की P इज इक्वल टू 1/3 M डिवाइड बाय V आणि V RMS चा स्क्वेअर. म्हणजे कॅपिटल M याचा अर्थ टोटल मास ऑफ गॅस असा आहे. कॅपिटल M म्हणजे कॅपिटल M इज इक्वल टू काय आहे, N इंटू M. याच्यासाठी कॅपिटल M टाकला बघा इथं सेकंड इक्वेशन मध्ये. आणि त्यातलाच लास्ट व्हेरियंट जो होता तो खाली अशा पद्धतीने लिहिला की P इज इक्वल टू 1/3 रो फी RMS स्क्वेअर. रो मीन्स डेन्सिटी, डेन्सिटी मीन्स मास अपॉन द व्हॉल्यूम. हे झालं प्रेशरचं इक्वेशन. सपोज इक्वेशन नंबर 1. दिस इज द फॉर्म्युला फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस इन अ क्लोज कंटेनर. म्हणजे क्लोज कंटेनरमध्ये गॅस किती प्रेशर एक्झर्ट करतो याचं डेरिव्हेशन आपण लास्ट लेक्चरला डिराईव्ह केलेलं आहे. प्रेशरवरून आपण काय काय डिराईव्ह करू शकतो बरं, हे आपण या ठिकाणी आज पाहूया. आयडियल गॅसवरून आलेला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. तो काय फॉर्म्युला आयडियल गॅस इक्वेशनचा, तर PV इज इक्वल टू nRT. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि T चा अर्थ काय, टेम्परेचर असा आहे. मग हाच फॉर्म्युला P साठी आपण मॉडिफाय करू शकतो. ओके. आणखी दुसरा एक रिलेशन आपल्याला माहिती आहे की PV इज इक्वल टू N KBT. दिस इज द अदर वर्जन or other way of writing the variant is PV is equal to N KBT. Now in this equation KB means बोल्ट्झमन कॉन्स्टंट असा आहे त्याचा आणि N चा अर्थ नंबर ऑफ मोल्स असा आहे, T चा अर्थ टेम्परेचर असा आहे, P आणि V माहितीचे प्रेशर आणि व्हॉल्यूम. जर PV इज इक्वल टू nRT असं असेल, PV इज इक्वल टू nRT असं असेल तर तुम्हाला माहिती आहे की स्मॉल n जो आहे तो n इज इक्वल टू काय, तर कॅपिटल N डिवाइड बाय NA. आपल्याला माहिती की कॅपिटल N चा अर्थ काय आहे, नंबर ऑफ मोलिक्युल्स असा आहे बघा, नंबर ऑफ मोलिक्युल्स डिवायडेड बाय NA याचा अर्थ काय, ॲव्होगॅड्रोज नंबर असा आहे. ओके. मग आपण आता या ठिकाणी काय करणार आहे, ही N ची जी व्हॅल्यू आहे ना, ही N ची व्हॅल्यू इथं या वरच्या इक्वेशन मध्ये या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार आहोत. ओके. मग ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर पुढची स्टेप अशी तयार झाली बघा की PV इज इक्वल टू कॅपिटल N
डिवाइड बाय एन ए आणि आर टी जसाच्या तसाच आहे. म्हणजे फक्त स्मॉल एन जो होता का नाही इथं पीव्हीच्या पुढं पीव्ही इज इक्वल टू स्मॉल एन, तर त्या स्मॉल एनच्या जागेवर काय टाकला एन अपॉन एन ए असा टाकला. ओके. बट ऑल्सो यू नो दॅट दिस बोल्ट्झमन कॉन्स्टंट के बी इज इक्वल टू काय आर डिवाइड बाय एन ए असं आहे. ओके. आर डिवाइड बाय एन ए असं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणचं जे इक्वेशन आहे ना इथं आर डिवाइड बाय एन ए जो आहे का याच्या ऐवजी आपण काय टाकणार इथं खाली आता पुढं के बी असं टाकणार आहे. त्यामुळे तेच इक्वेशन कसं लिहिलं पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. सपोज इक्वेशन नंबर 2 आपण त्याला इक्वेशन नंबर 2 असं कन्सिडर करूया. मग तेच इक्वेशन पी साठी मॉडिफाय केलं तर कसं लिहिलं तर पी इज इक्वल टू फी फक्त लेफ्ट साइडला होता तो इकडे आला की मल्टिप्लाय होता तो डिवाइड झाला. म्हणजे पी इज इक्वल टू एन के बी टी डिवाइड बाय फी. दिस इज द अनदर व्हेरिएंट ऑफ प्रेशर. ओके. हे एक इक्वेशन तयार झालं बघा प्रेशरचं. ऑल्सो यू नो दॅट आपण लास्ट लेक्चरला लास्ट व्हिडिओमध्ये आपण काही डेफिनेशन्स पाहिलेल्या होत्या. त्यामधली तिसरी डेफिनेशन आणि तिसरा फॉर्म्युला आपण पाहिला होता बघा आर एम एस वेलॉसिटीचा. काय फॉर्म्युला आहे व्ही आर एम एस इज इक्वल टू रूट व्ही वन स्क्वेअर प्लस व्ही टू स्क्वेअर प्लस डॉट डॉट व्ही एन स्क्वेअर डिवाइड बाय एन. ओके. मग रूट मधला स्क्वेअर रूट मधला जो आतमधला फॅक्टर आहे याचा अर्थ काय आहे बरं तर याचा अर्थ आहे ॲव्हरेज स्क्वेअर वेलॉसिटी असा आहे. मग तेच लिहिताना खाली पुढं कसं लिहिलं ॲव्हरेज याचा अर्थ आडवी रेषा आहे बघा बार याचा अर्थ ॲव्हरेज असा आहे. त्यानंतर खाली 2 याचा अर्थ स्क्वेअर असा आहे. म्हणजे ॲव्हरेज स्क्वेअर आणि व्ही म्हणजे काय वेलॉसिटी असं आहे. मग आपण डेफिनेशन अशी डिफाईन केली होती की आर एम एस वेलॉसिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲव्हरेज म्हणजे आडवी रेषा त्यानंतर स्क्वेअर ॲव्हरेज स्क्वेअर वेलॉसिटी स्क्वेअर रूट ऑफ ॲव्हरेज स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे आर एम एस वेलॉसिटी. त्याला रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी असं म्हणतात. ओके. मग या व्ही आर एम एसचा नवीन फॉर्म्युला प्रेशरच्या टर्म मध्ये आपण या ठिकाणी मांडणार आहोत. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे नेक्स्ट लाईनला बघा पी इज इक्वल टू 1/3 एम डिवाइड बाय व्ही. खालचा व्ही जो आहे तो व्हॉल्यूम आहे आणि व्ही आर एम एस स्क्वेअर म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी त्याचा स्क्वेअर. या व्ही आर एम एसच्या फॉर्म्युला जो आहे तो कसा या ठिकाणी मॉडिफाय होईल आणि कसा बनवता येईल हे आपण आता बघूया. हा मॉडिफाय करून आपल्याला असा लिहिता येतो बघा हा व्ही आर एम एसचा स्क्वेअर फक्त लेफ्ट साइडला ठेवला बाकी सगळा फॅक्टर एका बाजूला शिफ्ट केला म्हणजे खालचा थ्राईस व्ही होता तो वरती गेल्यामुळं थ्राईस पी व्ही झाला आणि वरचा एम खाली आल्यामुळं डिवाइड बाय काय झाला एम झाला. ओके. मग पी व्ही इज इक्वल टू काय आहे बरं तर पी व्ही इज इक्वल टू आहे बघा एन आर टी म्हणून तिथे किंमत टाकली पुढं पी व्हीच्या जागेवर एन आर टी डिवाइड बाय एम तसाच लिहिला. परत पुढं काय केलं हा लेफ्ट साइडचा जो स्क्वेअर होता का तो इकडं राईट साइडला शिफ्ट केला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं बघा स्क्वेअर रूट मध्ये. आणि मग पुढचं इक्वेशन नंबर 3 आपण असं लिहिलं की व्ही आर एम एस इज इक्वल टू रूट थ्राईस एन आर टी डिवाइड बाय कॅपिटल एम. ओके. आता या ठिकाणी एन याचा अर्थ काय स्मॉल एन याचा अर्थ नंबर ऑफ मोल असा आहे. नंबर ऑफ मोलच्या 2 डेफिनेशन्स आहेत बघा. नंबर ऑफ मोलच्या 2 डेफिनेशन्स आहेत. पहिली डेफिनेशन आहे की एन पहिली डेफिनेशन त्याच्यामधली अशी आहे की एन ए डिवायडेड बाय एन डिवाइड बाय एन ए म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ मोल डिवायडेड बाय
ॲव्होगॅड्रोज नंबर. आपल्याला समजतंय का बघा. नंबर ऑफ मोल आहे ना, त्याच्यात दोन डेफिनेशन्स आहेत. पहिली डेफिनेशन कशी लिहितात, तर स्मॉल एन इज इक्वल टू कॅपिटल एन डिवाइड बाय एन ए. तर कॅपिटल एन म्हणजे काय असतो, नंबर ऑफ मोल असतो, आणि एन ए म्हणजे काय, ॲव्होगॅड्रोज नंबर असतो. आता या नंबर ऑफ मोलची दुसरी डेफिनेशन आपण कशी लिहितो, तर स्मॉल एन इज इक्वल टू कॅपिटल एम डिवाइड बाय एम नॉट. अशा पद्धतीने आपण लिहितो, कॅपिटल एम डिवाइड बाय एम नॉट. आणि मग कॅपिटल एम म्हणजे काय असतो, तर मास ऑफ द गॅस असतो, आणि एम नॉट म्हणजे काय असतो, इट्स मोलिक्युलर वेट असतो, इट्स मोलिक्युलर वेट. म्हणजे बघा, स्मॉल एन इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काय लिहू शकतो, स्मॉल एन इज इक्वल टू द कॅपिटल एम डिवायडेड बाय एम नॉट. ओके. आणि मग स्मॉल एन बरोबर जर एम अपॉन एम नॉट असेल, तर तोच फॉर्म्युला आपण मॉडिफाय करून असं लिहू शकतो की स्मॉल एन डिवाइड बाय कॅपिटल एम इज इक्वल टू काय होणार, मग 1 अपॉन एम झिरो. आणि म्हणून हे जे इक्वेशन आहे ना वरचं, ते मॉडिफाय करून इक्वेशन नंबर 3 अशा पद्धतीनं लिहिलं जातं की व्ही आर एम एस इज इक्वल टू रूट थ्राइस आर टी डिवायडेड बाय एम नॉट. म्हणजे ते तिसरं इक्वेशन कसं होतं बघा, थ्राइस वरती स्मॉल एन होता बघा, इथं 3च्या शेजारी एन स्मॉल एन होता ना, तर त्या स्मॉल एनची किंमत आपण आता किती टाकली बघा. स्मॉल एनची किंमत आपण कशी टाकलेली की स्मॉल एन इज इक्वल टू एम अपॉन एम झिरो टाकलेली किंमत आपण इथे लक्षात, एम अपॉन एम झिरो. म्हणजे ते जे तिसरं इक्वेशन होतं का नाही, त्याच्यामध्ये वरती स्मॉल एन होता इथं आणि खाली कॅपिटल एम होता, स्मॉल एन डिवाइड बाय कॅपिटल एम. त्याच्यासाठी आपण फक्त काय टाकलं इथं, ते काढून 1 अपॉन एम नॉट असं टाकलं फक्त, इथे का लक्षात. आणि त्यामुळे हे इक्वेशन नंबर 3 मॉडिफाय करून अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. दिस इज द फॉर्म्युला फॉर द व्ही आर एम एस. म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा हा काय आहे, हा फॉर्म्युला तयार केलेला आहे बघा. Thus, the RMS velocity of the gas molecule is given Vrms is equal to root thrice RT by M naught. This is very famous formula. या फॉर्म्युल्यामध्ये मिनिंग सांगतो प्रत्येकाचं. Vrms म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी असं आहे. कॅपिटल आर म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं आहे. आपलं झालेलं हे सर्व केमिस्ट्रीमध्ये 11वी मध्ये पण झालेलं आहे. या कॅपिटल आर ची व्हॅल्यू किती असते बरं, तर 8.314 जूल पर मोल आणि केल्विन, हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. त्यानंतर कॅपिटल टी म्हणजे काय असतो बरं, टेम्परेचर. ओके. आणि एम नॉट म्हणजे काय असतो बरं, मोलिक्युलर वेट असा असतो. या आरएमएस वेलॉसिटीच्या इक्वेशनची तुलना आपण साऊंडच्या स्पीडच्या इक्वेशन बरोबर केलेली आहे. हा रिझल्ट आपण साऊंड वेव्ह बरोबर त्याची तुलना करून मांडणार आहे. साऊंड वेव्हचं इक्वेशन काय आहे बरं मग, तर पुढं बघा नेक्स्ट लाईनला साऊंड वेव्हचं इक्वेशन लिहिलेलं आहे. व्ही इज इक्वल टू रूट इनसाइड द स्क्वेअर रूट साइन मध्ये काय काय, न्यू, कॅपिटल आर, कॅपिटल टी आणि डिवाइड बाय एम नॉट. हे 11वी मध्ये साऊंडचा जो चॅप्टर होता का, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे. तो फॉर्म्युला इथं आपण डायरेक्ट वापरला. यामध्ये न्यू जो आहे, आता बघा प्रत्येकाचं मिनिंग सांगतो मी अगोदर. व्ही म्हणजे काय बरं, डावीकडचं व्ही, तर साऊंडची वेलॉसिटी असा आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड. न्यूचा अर्थ काय बरं, न्यूचा अर्थ आहे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट असा आहे. त्यानंतर कॅपिटल आर म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. टी म्हणजे टेम्परेचर आणि खाली एम नॉट जो आहे याचा अर्थ काय, मोलिक्युलर वेट असा आहे. ओके. हे झालं साऊंड वेव्हचं इक्वेशन. या इक्वेशन मध्ये न्यू जो आहे ना, न्यू, तर त्या न्यूची जास्तीत जास्त व्हॅल्यू आपणाला किती मिळते, 1.67 किंवा 5 डिवायडेड बाय 3 अशी मोनो ॲटोमिक गॅससाठी त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते.
म्हणजे हा न्यू जो आहे ना तो 1.67 म्हणजे 3 पेक्षा कमीच असणार आहे. 3 पेक्षा कसा आहे कमी. याचाच अर्थ साऊंड वेव्ह कॅनॉट ट्रॅव्हल फास्टर दॅन द RMS स्पीड ऑफ गॅस मोलिक्यूल. म्हणजे गॅस मोलिक्यूलचं जे RMS स्पीड आहे त्याच्यापेक्षा जास्त फास्ट मूव्ह होऊ शकत नाही. साऊंड वेव्हचं आणि गॅस मोलिक्यूलचं स्पीड विचारात घेतलं तर गॅस मोलिक्यूल हा साऊंड वेव्हपेक्षा जास्त गतीत जाणार आहे. अशी एक तुलना किंवा असं एक कंपॅरिझन आपणाला या ठिकाणी यावरून करता आलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं का बघा. साऊंड वेव्ह आणि गॅस मोलिक्यूलचं स्पीड जर विचारात घेतलं तर काय लक्षात आलं तर गॅस मोलिक्यूल हा साऊंड वेव्ह पेक्षा जास्त गतीनं जास्त स्पीडनं जाणार आहे. अशी एक कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करता आलेली आहे. यू नो दॅट द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर ऑफ गॅस. आपण प्रेशरचं एक्सप्रेशन डिराईव्ह केलेलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. काय फॉर्म्युला होता P इज इक्वल टू 1/3 स्मॉल m कॅपिटल M आणि V बार आणि स्क्वेअर डिवाइड बाय कॅपिटल V. हा खालचा V म्हणजे व्हॉल्यूम आहे आणि वरचा V म्हणजे काय RMS व्हेलॉसिटीशी रिलेटेड आहे बघा. आता उदाहरणार्थ का इथं हा RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. RMS व्हेलॉसिटी म्हणजे काय स्क्वेअर रूट ऑफ ॲव्हरेज स्क्वेअर व्हेलॉसिटी असा आहे. मग हा रूट जर आपण इकडे डावीकडे शिफ्ट केला तर काय झाला तर थोडक्यात असा झाला की V स्क्वेअर RMS चा स्क्वेअर म्हणजे V RMS चा स्क्वेअर इज इक्वल टू काय V बार आणि त्याचा स्क्वेअर. ओके. मग आपण ती व्हॅल्यू या ठिकाणी V RMS च्या जागेवर V स्क्वेअरच्या जागेवर आपण टाकू. ओके. मग आपलं जे इक्वेशन आहे ते आपल्याला असं लिहिता येतं बघा की आता या ठिकाणचा हा खालचा डिवाइड बाय V आहे तो आपण डावीकडे शिफ्ट करूया. म्हणजे कसं लिहिलं PV इज इक्वल टू वरचा न्यूमरेटर जसाच्या तसा ठेवलेला आहे खालचा डिनोमिनेटरमध्ये 3 राहिलेला आहे. आता फक्त ॲडजस्टमेंट अशी करतो मी इथं की 2 न या ठिकाणी मल्टिप्लाय करतो आणि 2 न खाली डिवाइड करतो. मग ती ॲडजस्टमेंट झाली आणि मग याच्यातला हा ब्रॅकेटमधला जो फॅक्टर आहे की नाही खाली दाखवलेला 1/2 MV स्क्वेअर तो फक्त ब्रॅकेटमध्ये ठेवतो आणि उरलेला फॅक्टर 2/3 आणि n हा त्याच्या शेजारी मांडतो. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की स्मॉल m म्हणजे काय बरं. हा स्मॉल m जो आहे ना तो स्मॉल m म्हणजे काय तर मास ऑफ गॅस मोलिक्यूल आहे आणि त्याच्या शेजारचा V बार स्क्वेअर म्हणजे काय मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असा आहे. म्हणजे संपूर्ण जो ब्रॅकेट आहे की नाही 1/2 MV स्क्वेअर ही एका मोलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे. काय एका मोलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे. मग टोटल नंबर जो आहे ना कॅपिटल N टोटल नंबर काय इथं कॅपिटल N आहे. म्हणजे हा N आणि तो ब्रॅकेटमधला फॅक्टर हा N आणि ब्रॅकेटमधला फॅक्टर म्हणजे N आणि 1/2 MV स्क्वेअर यावरून आपणाला टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी मिळणार आहे आणि ती टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे काय कॅपिटल E आहे. आणि म्हणून आपण इथं कॅपिटल N आणि हा ब्रॅकेट याच्यासाठी नेक्स्ट लाईनला काय सबस्टिट्यूट केला कॅपिटल E. कॅपिटल E म्हणजे काय टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ओके. मग इक्वेशन कसं लिहिलं तर PV इज इक्वल टू ट्वाइस डिवाइड बाय 3 2/3 आणि कॅपिटल E असं लिहिलं. आता हे इक्वेशन E साठी जर मॉडिफाय करायचं झालं तर 2/3 पलीकडे शिफ्ट करा फक्त. म्हणजे E इज इक्वल टू काय होणार थ्राइस PV डिवाइड बाय 2 असं होणार. काय झाला E इज इक्वल टू थ्राइस डिवाइड बाय 2 आणि PV असा झाला. ओके. बट यू नो दॅट PV इज इक्वल टू आपल्याला माहिती PV इज इक्वल टू काय बरं तर N KB आणि T असं आहे. या ठिकाणी P म्हणजे प्रेशर V म्हणजे व्हॉल्यूम N म्हणजे काय टोटल नंबर ऑफ मोलिक्युल्स KB म्हणजे काय बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि T म्हणजे काय तर टेम्परेचर. ओके. मग आता एक काम करूया आपण हा जो PV होता का इथं वरती
या PVच्या ठिकाणी आपण काय टाकणार आहे, तर NKBT टाकणार आहे. त्यामुळं हे एनर्जीचं इक्वेशन वरचं मॉडिफाय करून खाली असं लिहिलं की कॅपिटल E इज इक्वल टू 3/2 NKBT. अशा पद्धतीनं ते इक्वेशन त्या ठिकाणी मॉडिफाय करून मांडलेलं आहे. आता पुढं काय केलं बघा, पुढच्या स्टेपला हा राईट साईडचा N होता तो फक्त लेफ्ट साईडला ट्रान्सफर केला. तो इथं मल्टिप्लाय होता, तो इकडे आला की काय झाला, डिवाइड झाला. म्हणून E डिवाइड बाय N इज इक्वल टू काय लिहिला, तर 3/2 KB इंटू T. ओके. आता इथं हा E डिवाइड बाय N जो आहे, E डिवाइड बाय N, तर या ठिकाणी याचा अर्थ असा होतो बघा की ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोलिक्यूल, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोलिक्यूल मध्ये येणार आहे. आणि त्यामुळं ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असल्या कारणामुळं, पर मोलिक्यूल असल्या कारणामुळं हा E/N म्हणजे काय आहे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मोलिक्यूल, त्याच्यामध्ये ते येणार आहे. त्यामुळं ते पुढच्या स्टेपला लिहिताना ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणून वरती बार लिहिलाय बघा, ईच्या वरती बार, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असा झाला, पर मोलिक्यूल असा झाला त्याचा अर्थ. मग E बार इज इक्वल टू काय झाला, 3/2 NKBT. हे जसंच्या तसं लिहिलं. ओके. मग हाच फॉर्म्युला जर टी साठी मॉडिफाय केला तर शेजारचा फॅक्टर फक्त दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करा. म्हणजे फॉर्म्युला कसा लिहिता येतो, तर T इज इक्वल टू T 2/3 कॅपिटल E बार डिवाइड बाय KB. ओके. यावरून आपणाला टेम्परेचर मोजता येणार आहे बघा. काय मोजता येणार आहे, टेम्परेचर. लेफ्ट साईडसाठी आहे त्याचा अर्थ टेम्परेचर असा आहे. ही क्वांटिटी आहे ती मायक्रोस्कोपिक डोमेन मधली आहे बघा. आणि इबार ही मोलिक्यूल, आपणास इबार ही मोलिक्यूल जो आहे ना, आपणास तो पाहता येणार नाही, हे लक्षात घ्या. मायक्रोस्कोपिक डोमेन मधला आहे आणि त्यामुळं तो ओपन आयनं न पाहता येणार असा आहे. म्हणजे तो आपल्याला दिसणार नाही ओपन आयनं. हा जो आहे ना T, या T म्हणजे कॅपिटल T, या कॅपिटल T मायक्रोस्कोपिक डोमेन मधला क्वांटिटीचं, या कॅपिटल T मायक्रोस्कोपिक डोमेन मधल्या क्वांटिटीचं या कॅपिटल E मायक्रोस्कोपिक डोमेन बरोबर को रिलेट केलेलं आहे बघा. ते या बोल्ट्झमन कॉन्स्टंटनं केलेलं आहे. कशानं, बोल्ट्झमन कॉन्स्टंटनं. हे टेम्परेचर कॅपिटल T जे आहे ना, ते या कायनेटिक एनर्जी म्हणजे कॅपिटल E ला डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे बघा. म्हणजे T इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॅपिटल E. म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी असा आहे. ओके. थँक्यू.